Now today we'll start the topic optical activity. Last time we will see the optical activity, but still today we will again repeat the optical activity. Now, what is optical activity? We know that if we have one of the plane polarized light, if we take the like this, these are the plane polarized light. We call the plane polarized light PPL. Okay, passing through the organic solution. This type one kind of organic solution. Okay, organic solution. Example like glucose, or we say that lactic acid, organic solution. Okay, when the plane polarized light passing through the particular organic solution, this light rotate like this. The light just rotate either like this, right side like this. Okay, or we say that this light of rotation, light left hand side. This is a left hand side. Okay, this rotation right side rotation, or we say that clockwise rotation, and this rotation is known as these are known as dextro rotation. याला आपण डेक्स्ट्रो रोटेशन म्हणतो, and indicated by D, or we indicate by the plus sign. Okay, now here this light rotate left side or anti clockwise. Okay, it is called Leo rotation, or it is indicated by the small l or minus l. Okay, now what is the optical activity? I hope की सर्वांना visible आहे, audible आहे सर्वांना. Yes, are you okay? तुम्हाला बोर्ड दिसत आहे? Yes or no? Okay, any plane polarized light passing to the organic solution, light rotate either right side, or we say that clockwise, or either left side, we say that anti-clockwise. Such a property, मतलब the property of rotation of plane polarized light either these are the either clockwise, we say that right side, or anti clockwise, we say that left side. That property of solution is called optical activity. And that solution is called optical active. ओके, आय होप की लास्ट टाइम झालं होतं, तुम्ही लिहिलं असेल लाईक दॅट अशा टाईपनं हे आहे. तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. त्या लोकांनी लिहिलं नसेल त्याने परत हे लिहावं. ठीक आहे, सिम्पल आहे कन्सेप्ट. तर एका सोल्युशनमध्ये आपण लाईटला पास केलं, रोटेट राईट साईड त्याला क्लॉकवाईज म्हणून, और अँटी क्लॉकवाईज म्हणून लेफ्ट साईड, दोनपैकी एक रोटेशन भेटेल. लाईट रोटेटच्या फिनॉमिनॉलाच आपण काय म्हणतो, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणतो. मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे.
इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ओके, हां चला तर तुम्ही या स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मी ना मिटवतो आणि नेक्स्ट आपण टॉपिककडे जाऊ. बघा आता रोटेशन दोन टाईपचे आहे. ऑप्टिकल रोटेशन दोन टाईपचे आहे. कोणकोणते दोन टाईपचे आहे? एक डेक्स्ट्रो रोटेशन, सेकंड आहे लिओ रोटेशन. ओके बेटा, तुम्हाला सर्वांना विजिबल आहे, ऑडिओबल आहे? यस. ओके गुड. ऑप्टिकल रोटेशन दोन आहे. ठीक आहे, तर मी याला मिटवून घेतो, म्हणजे पहिले इथे लिहून टाकतो. डेक्स्ट्रो रोटेशन कशाला म्हणू? इफ लाईट म्हणजे प्लेन पोलराइज लाईट, पीपीएल. तुम्ही पीपीएल न लिहिता पूर्ण फॉर्म लिहायचा तुम्हाला. पीपीएल रोटेट ऑन राईट साइड म्हणा, किंवा त्याला काय म्हणू आपण? क्लॉकवाईज. दॅट rotation is called dextro rotation. Okay, and it is indicated by, म्हणजे dextro rotation कशाने इंडिकेट करतो आपण? This dextro rotation, it is denoted by small d or प्लस साइन. ब्रॅकेट मध्ये लिहून टाकूया. ठीक आहे, नाव दिस डेक्स्ट्रो रोटेशन. तुम्हाला लिओ रोटेशन लिहिता येईल, करता येईल डेफिनेशन. कशी करा? ये पीपीएल लाइट रोटेट ऑन लेफ्ट साइड और एंटी क्लॉकवाइज, दॅट रोटेशन इज कॉल्ड द लिओ रोटेशन. आणि त्याचे नोटेशन कसं राहील? स्मॉल एल और निगेटिव्ह साइन. ओके, चला तर स्क्रीनशॉट घ्या. पुढे जाऊ आपण. डेक्स्ट्रो लिओ रोटेशनच्या पुढे जाऊ आपण. येस, पुढे समजेल तुम्हाला? ओके, चला नाव चला आपण एक्झाम्पल घेऊ. जसं लॅक्टिक ऍसिड घेऊ, 2 ब्रोमो ब्युटेन पण घेऊ शकता तुम्ही. स्क्रीनशॉट घेतलं होतं तुम्ही याचं? येस येस ऑर नो? ओके, नाव आता मग आपण दॅट इज इनॅन्शिओमर बघू. इनॅन्शिओमर or it is called enantiomorphs, याला असं म्हणतात, or enantiomorphs or ऑप्टिकल अँटीपोड्स और ऑप्टिकल अँटीपोड्स. बघा तिन्ही नावं सेम आहे. आता खूप महत्त्वाचं आहे, एक्झाममध्ये 1 मार्काला डेफिनेशन विचारू शकतात. ठीक आहे, इनॅन्शिओमर्स, व्हॉट इज इनॅन्शिओमर, किंवा असं विचारते व्हॉट इज इनॅन्शिओमॉर्फ और ऑप्टिकल अँटीपोड्स. अँटीपोड्स म्हणजे हँड. अँटीपोड्स एक ग्रीक लँग्वेज आहे, त्याला हँड म्हणतात. अँटीपोड्स, अँटी म्हणजे अपोजिट, पोड्स म्हणजे हँड. पीओडी पोड्स म्हणजे अँटी म्हणजे अपोजिट. ओके, आता इनॅन्शिओमरचा कन्सेप्ट कसा आहे? सपोज फॉर एक्झाम्पल, इफ यू टेक द पहिले एक्झाम्पल घेऊ, मग नंतर आपण डेफिनेशनकडे जाऊ. ठीक आहे, मी एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल ऑफ लॅक्टिक ऍसिड घेऊ. चला, लॅक्टिक ऍसिड कसं लिहितात? CH3 CHOH COOH. इट इज अ कंटेन द कायरल कार्बन. याच्याकडे कायरल कार्बन आहे का? यस, कायरल कार्बन आहे का याच्याकडे? 1 कायरल कार्बन इज अवेलेबल लाईक दिस. मग याला लिहिणार कसं आपण? कार्बन. ओके, वरती COOH लिहू, बरोबर आहे. हा कार्बन होता, याला COH लिहिला आपण. खाली काय लिहू आपण? CH लिहू, लाईक दिस, CH3. या साईडला एक OH लिहा, हा OH होता. हा हायड्रोजन आहे, हायड्रोजन या साईडला लिहा, चालेल. हा कायरल कार्बन स्टारनी दाखवतात. एक मिरर टाकू आपण. ठीक आहे, याला मिरर म्हणतात. ओके, मग आता मिरर इमेज काढायची कशी? कार्बन जसा आहे तसा ठेवा.
हे वर्टिकल जसे आहे COOH त्याला तसंच ठेवायचे. काय चेंज करणार? OH हा मिरर जवळ आहे तर OH मिरर जवळ ड्रॉ करा. H हा मिररच्या दूर आहे त्याला मिररच्या दूर ड्रॉ करा. ओके. नाव दिस टू इज म्हणजे आपण असं म्हणू की ही फर्स्ट एक मॉलिक्युल होता त्याची मिरर इमेज होती. बोथ आर द वी कॉल द मिरर इमेजेस. त्याला मिरर इमेजेस म्हणू. आणि याला मिरर इमेजेस म्हणतात बट इट इज अ नॉन सुपर इम्पोजर. नॉन सुपर इम्पोजिबल काय असते बघा. नॉन सुपर इम्पोजिबल काय असते? एक सेकंड माझ्याकडे लक्ष द्या. बघा माझ्या हँड दिसतंय. दिस अवर हँड. नाही सर नो. आता मी हँडला असं ठेवलं समजून घ्या. ओके. आणि त्याची मिरर ठेवला तर हा दुसरा हँड याची मिरर इमेज अशी दिसेल. आर यू गेटिंग माय पॉईंट? दिस आर द बोथ आर द मिरर इमेजेस. दिस ओरिजिनल ऑब्जेक्ट, दिस इज देअर मिरर इमेज. दिसेल मिरर मध्ये असं सेम दिसेल. येस ऑर नो? येस. ओके. तुम्ही याला मॅच केलं असं काय झालं बघा. हे मिडल फिंगर मॅच झाला. ठीक आहे. मिडल फिंगर मॅच झाला. बाकी फिंगर डिसमॅच झाले आणि थंब या साईडला गेला. हे थंब हा थंब. तर सम पोर्शन इज मॅच, सम पोर्शन इज डिसमॅच. सच अ कन्सेप्ट इज कॉल्ड नॉन सुपर इम्पोजिबल. सुपर इम्पोज म्हणजे काय? याला मी पलटवलं असं जर केलं दिस इज एक्झॅक्टली मॅच. दिस इज सुपर इम्पोज. पण आपल्याला करायचं काय? याला पलटवायचं नाही. अशी इमेज होती त्याला असंच मॅच करायचं. सम पोर्शन म्हणजे मी काय केलं या कार्बनला पकडलं. याला स्टार देऊन देतो. ठीक आहे. या कार्बनला पकडलं आपण आणि मी या कार्बनवर ठेवलं. कार्बन कार्बनवर मॅच झाला. COH COH वर मॅच झालं. CH3 CH3 मॅच झालं. पण व्हॉट हॅपन? दिस OH ओव्हरलॅप ऑन H and H overlap on OH. Okay. Such a concept which are some part are match, some part are mismatch is called the non-superimposed. Mirror image non-superimposed. जर समजून घ्या मी याला म्हटलं मी जर D और याला जर D नाव दिलं किंवा त्याला प्लस दिलं D लॅक्टिक ऍसिड म्हटलं तर मला याला म्हणावं लागेल L और माइनस लॅक्टिक ऍसिड किंवा तुम्ही याला L और माइनस लॅक्टिक ऍसिड म्हटलं तर याला म्हणावं लागेल D प्लस लॅक्टिक ऍसिड. म्हणजे आपण असं म्हणू हा जर D कन्सिडर करा रोटेशन क्लॉकवाईज होईल ना. क्लॉकवाईज असं रोटेट करा लाईटला. ठीक आहे. याचं रोटेशन अँटी क्लॉकवाईज येईल. अ पेअर आता काय सांगणार व्हॉट इज अ इनॅन्शिओमर? व्हॉट इज इनॅन्शिओमर? द ऑप्टिकल आयसोमर असं म्हणता येईल. इनॅन्शिओमर म्हणजे काय? याला म्हणतात या पेअरला इनॅन्शिओमर म्हणतात. इट इज कॉल्ड इनॅन्शिओमर. इनॅन्शिओमर. इनॅन्शिओमर म्हणजे काय? अ पेअर ऑप्टिकल पेअर ऑफ ऑप्टिकल isomers which are non superimposable mirror images is called enantiomers. यालाच enantiomers म्हटलं आहे. And always remember that enantiomers always in paired form. हा पेअरच्याच फॉर्म मध्ये भेटेल. सिंगल नाही भेटणार. पेअरच्या फॉर्म मध्ये भेटेल. ऑलवेज जे आम्ही जर इनॅन्शिओर वर्ड जरी म्हटलं तर इनॅन्शिओर म्हणजे वर्ड म्हटल्याबरोबर आपल्याला समजा की दोन तरी पेअर आहे त्याच्यात. दोन पेअर म्हणजे एक हा म्हणजे एक पेअर आहे. ऑलवेज ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल. इनॅन्शिओमर ऑलवेज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. लक्षात ठेवा. ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तर व्हॉट इज इनॅन्शिओमर? इनॅन्शिओमर मीन्स इट इज ऑप्टिकल आयसोमर्स
which are non-superimposable mirror images. Such a pair we call enantiomers. त्यालाच म्हटलं अँटीमॉर्फस म्हटलं, त्याला अँटी ऑप्टिकल अँटीपोर्ट्स. पोर्ट्स म्हणजे काय, हातासोबत रिलेशन दाखवलंय. पोर्ट्स म्हणजे हँड, अँटी म्हणजे अपोजिट, दोन्ही अपोजिट हँडचे रिलेशन सांगितलंय. ठीक आहे, अँटी पोर्ट्स म्हटलं यांना. दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टू अस. ओके बेटा, समजत आहे मला? यस, येस ऑर नो? ओके, चला स्क्रीनशॉट घ्या. हे झालं होतं आपलं लास्ट टाइम. ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही मी होमवर्क दिलं होतं तुम्हाला. टू ब्रोमो दिलं होतं, 2 क्लोरो दिलं होतं. टू ब्रोमो ब्युटेन काढता येईल का याचं? काय होतं? CH3 CHBr CH2 CH3, म्हणजे याला C2H लिहू शकता तुम्ही. हा स्टार सिर्फ कार्बन लिहा. H हायड्रोजन, हा हायड्रोजन आहे, हायड्रोजन या साईडला लिहा. OH च्या बदली Br लिहा. लिहिता येईल? कार्बन स्टारवाला इथे लिहा, H इथे लिहा, Br इथे लिहा. COH च्या बदली काय लिहा? C2H पहिली लिहा आणि CS तिथे आहेच. मग करता येईल का मिरर इमेजेस तयार? ओके, तुम्हाला याला ड्रॉ करायचं आहे. ओके, नाव हे 2 ब्रोमो ब्युटेन, स्क्रीनशॉट घ्या तुम्ही. नाव व्हॉट हॅपन हिअर, जर मी काय केलं, रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय, आपल्याला समोरच्या पाठीचे रेसिमिक मिक्सचर, रेसिमेट पण म्हणतात त्याला. ओके, रेसिमिक मॉडिफिकेशन और रेसिमिक मिक्सचर बघणार आहोत आपण. नाव बघा, नाव हिअर सपोज इफ यू टेक लाईक दिस, याला मिटवतो मी, स्क्रीनशॉट घेऊन घ्या तुम्ही. नाव हिअर वी हॅव द 2 टाइप्स ऑफ मिक्सचर्स. आपण काय केलं की आता बघणार आहोत आपण रेसिमिक मिक्सचर, त्यालाच म्हणतात रेसिमिक मिक्सचर और रेसिमिक मॉडिफिकेशन. ये पाहिजे इथं, इथं ई पाहिजे. ए हा ई बरोबर आहे. ई रेसिमिक मिक्सचर और रेसिमिक मॉडिफिकेशन म्हणजे काय असते बघा. सपोज वी टेक द वन बीकर. ठीक आहे, याच्यात काय केलं मी, डी फॉर्म, समजा मी इथं डी फॉर्म 10 ml घेतला, हा डी फॉर्म. एल फॉर्म पण 10 ml घेतलं, किंवा डी फॉर्म 20 ml घ्या, एल फॉर्म 20 ml, इक्वल क्वांटिटी, दोघांचं इक्वल क्वांटिटी घेतली. कोणाची इक्वल क्वांटिटी? इक्वल अमाऊंट ऑफ डी अँड एल फॉर्म, दोघांचं इक्वल अमाऊंट घेतलं. नाव याच्यात आपण प्लेन पोलराइज लाईट पास केली. इफ यू पास द प्लेन पोलराइज लाईट, PPL जर पास केली प्लेन पोलर लाईट, तर लाईट आपल्याला काय दिसेल? सेम डायरेक्शनची दिसेल. म्हणजे काय म्हणू आपण, हे इफ यू टेक द इक्वल अमाऊंट ऑफ D form and L form, the plane of polarized light cannot rotate. Such a mixture is called the racemic mixture. म्हणजे आपण असं म्हणू, it is optically काय असेल? ऑप्टिकल काय असेल? inactive, optically inactive, and it is denoted by DL form. DL form मध्ये डिनोट करतात. और वी से दॅट प्लस मायनस. म्हणजे एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो, DL लॅक्टिक ऍसिड, किंवा DL 2 ब्रोमो ब्युटेन पण म्हणू शकता, किंवा प्लस मायनस लॅक्टिक ऍसिड पण म्हणू शकता. व्हॉट इज द डेफिनेशन? What is the racemic mixture? What is the racemic modification? When the equal amount of the D and L form is mixed together, that mixture cannot rotate the plane polarized light. That mixture is called the racemic mixture or racemic modification.
इट इज डिनोटेड बाय DL और प्लस मायनस. फॉर एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता DL लॅक्टिक ऍसिड किंवा तुम्ही याला असे लिहू शकता और प्लस मायनस लॅक्टिक ऍसिड. आयदर राईट लाईक दिस और आयदर लाईक दिस. ठीक आहे, दोनपैकी एक लिहू शकता. डेफिनेशन लिहिता येईल बेटा तुम्हाला. मला वाटतं लास्ट टाइम झालं होतं. ओके, याची डेफिनेशन लिहिता येईल तुम्हाला. येस और नो. ओके, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. नाव इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टू अस. आता बघा, मी काही जर लास्ट टाइम म्हटलं तुम्हाला की हँड खूप महत्त्वाचं आहे. दिस आर द हँड मोस्ट इम्पॉर्टंट टू अस. ठीक आहे, तर आता आपण याच्यानंतर काय बघणार आहोत. आज आपण थोडे एक म्हणजे एवढ्या दिवशी गॅप झाल्यानंतर आपण थोडं रिकवर करायचा प्रयत्न केला. नाव टुडे विल स्टॉप हिअर. आपण इथेच थांबू. बट व्हॉट इज टुमॉरो. टुमॉरो काय होईल. नाव टुमॉरोला का करायचं आपल्याला. टुमॉरोला याच्या पुढचं आपण टॉपिक घेऊ. आज आपण इथेच थांबू. हा रिव्हिजन असा पार्ट समजून चला. ठीक आहे, उद्याला आपण काय करणार आहोत, या सोमवारचा पार्ट स्टडी करू. ओके, सेम टाइम आपण क्लास घेणार आहोत उद्याला. चालेल, सेम टाइम 5:30ला घेऊ. ठीक आहे, टीच मीटवर काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगू द्या. मी टीच मीटवर यासाठी घेतला की मला ते ॲड करत राहावं लागते झूमवरती. ठीक आहे, आणि रेकॉर्डिंग पण झालं असेल लेक्चर कदाचित आज होईलच रेकॉर्डिंग. ठीक आहे, काही जर प्रॉब्लेम असेल कोणाचा टीच मीटवर तर मला सांगाल, मग आपण त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू. ओके, आणि तुमच्याकडे गुड न्यूज आहे. आला टाईम तर पुढच्या म्हणजे येणाऱ्या सोमवारी तुमचं 11वीची शाळा सुरू होणार आहे. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज येईल, तेव्हाच तुम्हाला मेसेजच्या प्रमाणे तुम्हाला इन्स्ट्रक्शन येईल, तसंच तुम्हाला फॉलो करायचं आहे. ठीक आहे, चला तर आपण उद्याला भेटू सेम टाईम ॲट 5:13 ॲट इव्हनिंग. ओके, चला तर उद्याला भेटू. स्क्रीनशॉट घेऊन घ्या एकदा. बरं, काही डाऊट आहे का कोणाला. येस येणे, काही डाऊट असेल तर विचारू शकता. ओके, आता जसं कॉलेज सुरू होईल तसं आपण ऑफलाईन ट्युशन कॉलेज चालू करू. तर ऑफलाईनसाठी किती लोक तयार आहेत. जे लोक तयार आहे त्यांनी काय करायचं आहे, ते हमीपत्र व्हॉट्सअप ग्रुपवर येईल तुमच्या. एक तर त्याची प्रिंट काढा किंवा हाताने लिहा. हमीपत्र प्रिंट काढायची आहे, ते कॉलेजमध्ये सबमिट करायचे आहे तुम्हाला. ते हमीपत्र आणि ट्युशनमध्ये पण सबमिट करायचे हमीपत्र. जे लोक इंटरेस्टेड आहे ऑफलाईनमध्ये, ठीक आहे, ऑफलाईन ट्युशन आपण चालू करतो कॉलेज सुरू झालं तेव्हा, तर तुम्हाला हमीपत्र द्यायचं आहे. ओके, कोणाला काही विचारायचं आहे पुन्हा. येस, चला तर मी इथे थांबतो. बाकी उद्याला बघू. चला बाय.